आनंद आणि वैराग्यानं भरलेला एक साधू एकदा पावसाळ्यात पावसाच्या पाण्यातून निवांत चालत होता. त्याच्या मनात संसारातील कोणतीही चिंता नव्हती. चालता चालता त्याची नजर एका मिठाईच्या दुकानावर पडली. एका मोठ्या कढईत गरम दूध उकळत होतं, तर दुसऱ्या कढईत ताज्या गरमागरम जिलेब्या तळल्या जात होत्या. थंडगार पावसात ते दृश्य पाहून साधू काही क्षण तिथेच थांबला. कदाचित त्याला भूक लागली होती किंवा त्या वातावरणानं त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण केली होती. तो शांतपणे हलवायाकडे पाहत राहिला. साधूला काहीतरी खायचं होतं, पण त्याच्याकडे ना पैसे होते ना कोणतंही साधन. तो शांतपणे तिथून निघून जाणार इतक्यात हलवाईचं दयाळू मन द्रवलं. त्यानं एका वाटीत गरम दूध आणि काही गरमागरम जिलेब्या साधूसमोर आणून ठेवल्या. साधूने प्रेमाने ते भोजन केले. दोन्ही हात जोडून देवाकडे हलवाईच्या मंगलासाठी प्रार्थना केली आणि पुन्हा आपल्या मार्गाने निघाला. साधूचे पोट भरले होते. तो पुन्हा त्याच आनंदात आणि मस्तीत पावसाच्या पाण्यातून चालत पुढे जात होता. त्याला कल्पनाही नव्हती की एक नवविवाहित तरुण आणि त्याची पत्नी पावसापासून स्वतःचा बचाव करत त्याच्या मागून येत होते. अचानक आनंदात चालताना साधूने पावसाच्या पाण्यात जोरात पाय आपटला. चिखल मिश्रित पाणी उडून मागे चालणाऱ्या त्या तरुणीच्या सुंदर कपड्यांवरती जाऊन पडले. तिचे कपडे चिखलाने माखले. हे पाहताच तिचा पती संतापानं लालबुंद झाला. तो धावत साधूकडे गेला. त्याचे कपडे पकडून त्याला हलवू लागला आणि म्हणाला, तुला दिसत नाही का? तुझ्या या निष्काळजीपणामुळे माझ्या पत्नीचे कपडे खराब झाले. साधू मात्र शांत उभा राहिला. त्यानं एक शब्दही उच्चारला नाही. तरुणीने आपल्या पतीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण रागाने आंधळा झालेला तो कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. आजूबाजूला उभे असलेले लोकही फक्त तमाशा पाहत राहिले. कोणातही त्याला रोखण्याचं धाडस झालं नाही. शेवटी त्या तरुणाने साधूच्या गालावरती जोरदार चापट मारली. त्या धक्क्यानं वृद्ध साधू डगमगला आणि चिखलात पडला. तरुण हसला आणि आपल्या पत्नीसोबत तिथून निघून गेला. साधू हळूहळू उठला. त्यानं आकाशाकडे पाहिलं, हसला आणि म्हणाला, हे प्रभू, कधी तू गरम दूध आणि जिलेब्या देतोस, तर कधी कधी अपमान आणि चापटही देतोस. पण तू जे काही देतोस ते मला मनापासून मान्य आहे. तुझी प्रत्येक इच्छा मला प्रिय आहे. इतके बोलून तो पुन्हा आपल्या मार्गाने निघून गेला. दरम्यान तो तरुण आणि त्याची पत्नी घरी पोचले. पावसामुळे जिना खूप घसरडा झाला होता. तरुण हसत गप्पा मारत वर चढत होता. अचानक त्याचा पाय घसरला आणि तो वेगाने जिन्यावरनं खाली कोसळला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्रवाह सुरू झाला. घरातील लोक आणि शेजारी तातडीनं त्याला रुग्णालयात घेऊन गेले. त्याचवेळी काही लोकांनी दुरून तोच साधू येताना पाहिला. ते एकमेकांना म्हणू लागले, नक्कीच साधूने त्या तरुणाला शाप दिला असणार, म्हणूनच त्याच्यावरती ही दुर्घटना ओढवली. काही जण साधूकडे गेले आणि म्हणाले, तुम्ही कसले देवभक्त? फक्त एका चापटीसाठी तुम्ही त्या तरुणाला शाप दिलात? साधू शांतपणे म्हणाला, मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, मी त्या तरुणाला कोणताही शाप दिलेला नाही. लोकांना त्याच्या बोलण्यावरती विश्वास बसला नाही. तेव्हा साधूने विचारलं, इथे असा कोणी आहे का ज्यानं संपूर्ण घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे? एक तरुण पुढे आला आणि म्हणाला, हो, मी सर्व काही पाहिले. साधूने विचारले, जेव्हा चिखलाचे पाणी उडाले ते त्या तरुणाच्या कपड्यांवरती पडले होते का? तो म्हणाला, नाही, फक्त त्याच्या पत्नीचे कपडे खराब झाले. साधू पुन्हा म्हणाला, मग त्याने मला का मारलं? तरुण उत्तरला, कारण त्याचे आपल्या पत्नीवरती खूप प्रेम होते. तिचा अपमान त्याला सहन झाला नाही. साधू हसला आणि म्हणाला, जर एक सामान्य माणूस आपल्या प्रिय व्यक्तीचा अपमान सहन करू शकत नसेल, तर विचार करा, आपल्या भक्तांवरती अपरंपार प्रेम करणारा परमेश्वर आपल्या भक्तांवर होणारा अन्याय कसा सहन करेल? मी कोणालाही शाप दिलेला नाही. माझा रक्षक स्वतः प्रभू आहे. त्यांचा न्याय अदृश्य असतो. त्यांच्या काठीचा आवाज ऐकू येत नाही, पण ती जेव्हा चालते तेव्हा न्याय नक्कीच करते. या कथेतून आपल्याला अशी शिकवण मिळते की अहंकार, क्रोध, तारुण्य, धन आणि पदाचा गर्व माणसाकडून अशी कर्मे करवून घेतो ज्यांचे फळ त्याला एक दिवस नक्कीच भोगावे लागते. दुसऱ्यांना दुःख देणारा मनुष्य शेवटी स्वतःही दुःख भोगतो. आपली कर्मेच आपले भाग्य घडवतात.
म्हणून नेहमी चांगले कर्म करा. कोणाचाही अपमान करू नका. कोणालाही वेदना देऊ नका. आणि हे कायम लक्षात ठेवा, परमेश्वराच्या न्यायाला उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. देवाच्या काठीला आवाज नसतो, पण तिचा न्याय कधीच चुकत नाही. आता आपण आणखी एक दुसरी कथा पाहणार आहोत. एके दिवशी एका गावात एक वृद्ध संत राहत होते. ते अत्यंत साधे, शांत आणि दयाळू होते. गावातील प्रत्येक जण त्यांचा आदर करत असे. एकदा सकाळी ते नदीवर स्नान करून परत येत होते. रस्त्यात त्यांना एक वृद्ध भिकारी थंडीनं कुडकुडत बसलेला दिसला. संतांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या अंगावरील उबदार शाल काढून त्या भिकाऱ्याच्या अंगावर घातली. भिकाऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यानं हात जोडून संतांना आशीर्वाद दिला. संत हसले आणि म्हणाले, मला नव्हे, परमेश्वराचे आभार मान. मी तर फक्त त्याचे माध्यम आहे. इतकं बोलून ते पुढे निघाले. हे सर्व एका श्रीमंत व्यापाऱ्यानं पाहिलं. त्याला संतांचा मान सन्मान पाहून मनात मत्सर वाटू लागला. त्यानं विचार केला, या साधूचा लोकांमधला मान कमी केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी संत नेहमीप्रमाणे मंदिरासमोर बसले होते. व्यापारी तेथे आला. सर्वांसमोर मोठ्याने म्हणाला, हे कसले संत? लोकांकडून आदर मिळवण्यासाठी दानधर्माचा दिखावा करतात. इतके बोलून त्यानं संतांसमोर ठेवलेली फळांची टोपली लाथ मारून खाली पाडली. सर्व फळे चिखलात पडली. लोक संतापले, पण संत मात्र शांत बसून राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर किंचितही राग नव्हता. ते फक्त एवढंच म्हणाले, जो दुसऱ्यांचा अपमान करतो त्याचे कर्म त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वाट शोधत असते. व्यापारी मोठ्याने हसला आणि निघून गेला. काही दिवसांनी व्यापारी आपल्या मौल्यवान वस्तू घेऊन शहराकडे निघाला. रस्त्यात त्याच्या घोडागाडीचं चाक तुटलं. त्याचवेळी काही चोरांनी त्याच्यावरती हल्ला करून त्याची सर्व संपत्ती लुटली. व्यापारी कसाबसा जीव वाचवून गावात परतला. त्याला संतांचे शब्द आठवले. तो धावत संतांकडे गेला. त्याच्या चरणी पडून रडत म्हणाला, माझ्याकडनं मोठी चूक झाली, मला क्षमा करा. संतांनी त्याला प्रेमानं उचलले आणि म्हणाले, मी तुला कधीच दोष दिला नाही, मी तुला शापही दिला नाही, पण प्रत्येक कर्माचं फळ त्याच्या योग्य वेळी मिळतं. जसे बी पेरले जाते तसेच पीक उगवते. दुसऱ्यांचा अपमान करून स्वतःचा सन्मान कधीच वाढत नाही. व्यापाऱ्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. त्या दिवसापासून त्यानं गरिबांना मदत करण्यास सुरुवात केली आणि आयुष्यभर नम्रतेने जीवन जगला. या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की अहंकार माणसाला आंधळे बनवतो, तर नम्रता त्याला परमेश्वराच्या जवळ घेऊन जाते. दुसऱ्याला कमी लेखणारा शेवटी स्वतःच खाली पडतो, पण दुसऱ्याचा आदर करणाऱ्याला परमेश्वर स्वतः उंच स्थान देतो. म्हणून कोणाचाही अपमान करू नका, कारण कर्माचा न्याय अटळ असतो आणि परमेश्वराच्या न्यायापासून कुणीही सुटू शकत नाही. एका गावात एक अतिशय गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याचे नाव गोविंदा होते. त्याच्याकडे थोडीशी जमीन होती. तीच त्याची संपत्ती होती आणि त्याच जमिनीवरती त्याचा संसार चालत होता. गोविंदा रोज सकाळी देवाचं नाव घेऊन शेतात जात असे. तो म्हणायचा, देवा, मी माझे कर्तव्य करतो, फळ देणं तुझ्या हातात आहे. त्याच्या शेजारीच रघुनाथ नावाचा एक श्रीमंत जमीनदार राहत होता. त्याच्याकडे भरपूर जमीन, नोकर चाकर आणि पैसा होता, पण त्याला आपल्या संपत्तीचा खूप गर्व होता. तो नेहमी गोविंदाची थट्टा करायचा. अरे गोविंदा, तुझा देव तुला इतकी वर्ष गरीबच ठेवतोय, तरीही तू त्याचं नाव घेतोस. गोविंदा फक्त हसून म्हणायचा, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. हे ऐकून रघुनाथ आणखी चिडायचा. एक वर्ष गावात दुष्काळ पडला. बहुतेक शेतातील पिके जळून गेली. गोविंदाचेही मोठे नुकसान झाले. तरीही त्यानं कोणाकडे तक्रार केली नाही. तो रोज देवासमोर दिवा लावून म्हणायचा, हे प्रभू, जे दिलेस त्याबद्दल धन्यवाद आणि जे घेतलेस तेही तुझीच इच्छा. हे पाहून रघुनाथ मोठ्यानं हसायचा. आता तरी तुझा देव तुला वाचवणार आहे का? काही दिवसांनी गोविंदाच्या शेतात विहिरीजवळ जमीन खचली. गावकऱ्यांना वाटलं मोठं नुकसान झालं, पण जेव्हा माती बाजूला केली गेली तेव्हा तिथे गोड पाण्याचा झरा फुटला. दुष्काळात संपूर्ण गावासाठी तोच एकमेव पाण्याचा स्रोत ठरला. गावातील लोक गोविंदाकडे पाणी घेण्यासाठी येऊ लागले. गोविंदाने कुणाकडूनही पैसे घेतले नाही. तो म्हणाला, हे पाणी माझं नाही, देवाचं आहे. हे पाहून रघुनाथच्या मनात मत्सर निर्माण झाला.
एका रात्री त्यानं आपल्या माणसांना पाठवून गोविंदाच्या विहिरीत माती आणि दगड टाकायला सांगितले, जेणेकरून पाण्याचा झरा बंद होईल. त्यांना वाटले सकाळी कोणी काही ओळखणार नाही, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. रात्री अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहानं ती सर्व माती वाहून गेली आणि झरा पूर्वीपेक्षा अधिक मोठा झाला. पण त्याच पावसामुळे रघुनाथच्या शेताच्या बांधाला तडा गेला. पहाटेपर्यंत त्याच्या शेतातील सुपीक माती वाहून गेली. हजारो रुपयांचं नुकसान झालं. रघुनाथ हादरला. काही दिवसांनी तो गोविंदाकडे आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो म्हणाला, गोविंदा, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. तुझ्या झऱ्यालाही बंद करण्याचा प्रयत्न केला. मला माफ कर. गोविंदाने त्याला जवळ घेतले आणि म्हणाला, मी तुला आधीच माफ केलं आहे. मनात राग ठेवला असता तर मीही तुझ्यासारखाच झालो असतो. पण लक्षात ठेव, माणूस दुसऱ्याचे नुकसान करण्याचा विचार करतो तेव्हा सर्वप्रथम त्याच्या स्वतःच्या मनाची शांती नष्ट होते आणि जेव्हा वेळ येते तेव्हा कर्म त्याचे योग्य फळ देतच असते. हे बोलणे ऐकून रघुनाथला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यानं आयुष्यभर गरिबांना मदत करण्याचा संकल्प केला. त्याचा गर्व कायमचा नाहीसा झाला. गावातील लोक म्हणू लागले, ज्याच्यावर देवाची कृपा असते त्याला वाचवण्यासाठी देव हजार मार्ग निर्माण करतो. पण जो दुसऱ्याचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो त्याचा गर्व एक दिवस नक्कीच तुटतो. या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की संकटाच्या काळात श्रद्धा सोडू नये, दुसऱ्याचा हेवा करू नये आणि कधीही कोणाचे वाईट चिंतू नये. कारण देव प्रत्येकाचे कर्म पाहत असतो. त्याचा न्याय शांत असतो पण अचूक असतो. जो इतरांसाठी चांगले करतो त्याचे रक्षण स्वतः परमेश्वर करतो आणि जो इतरांसाठी खड्डा खणतो तो एक दिवस स्वतःच त्यात